नमस्कार मंडळी, आज आपण अगदी मऊसूत पेड्यासारखे छान रवा लाडू कसे करायचे ते बघणार आहोत। करायला अगदी सोपे आहेत, झटपट होतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवला तर तो लाडू अजिबात बिघडणार नाही, हे तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते। फक्त तुम्ही या इथे सांगितलेले जे प्रमाण आहे ते योग्य वापरा। रवा लाडू बनवताना त्याची जर चाचणी पातळ झाली किंवा मग अगदी कडक अशी झाली तर काय करायचं, या दोन्हींचे सुद्धा उपाय मी यावर सांगितलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आज आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि मस्त असे छान पेड्यासारखे लाडू बनवूयात। आता इथे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं जाड बुडाची कढई घ्यायची, म्हणजेच रवा भाजताना अजिबात करपत नाही आणि पटकन आपला रवा हा भाजून तयार होतो। रव्याचे लाडू बनवत असताना नेहमी बारीक रवा जो आहे तो वापरायचा, म्हणजेच लाडू अगदी छान असे पेड्यासारखे मऊसूत होतात। आता इथे वजनी जर प्रमाणात बघितलं तर अर्धा किलो आणि एका कपाने जर मोजलं तर साधारणतः 2.5 कप मी इथे आपला हा जो रवा आहे तो भरलेला आहे। तुम्ही हे प्रमाण अगदी योग्य वापरा, म्हणजेच आपले जे लाडू आहेत ते अजिबात चुकणार नाही। एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीचं कशाचंही प्रमाण घेऊ शकता। आता इथे मी कपाचं प्रमाण घेतलेलं आहे, तर 2.5 कप इथे आपला जो रवा आहे तो भरलेला आहे। आता हा गॅसवर ठेवून अगदी मध्यम ते कमी गॅसवर आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे। रवा भाजत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी कमी ते मध्यम ठेवायची, म्हणजेच रवा अगदी छान भाजतो आणि हा बारीक रवा असल्यामुळे अगदी पटकन भाजतो। मला हा रवा भाजायला साधारणतः 6 ते 7 मिनिट लागलेले आहेत, म्हणजेच हा रवा बारीक असल्यामुळे पटकन भाजलेला आहे। जाड जर रवा असेल तर त्याला थोडासा वेळ जास्त लागू शकतो। आता इथे बघा, मस्त असा छान थोडासा जो रवा आहे तो गरम झाला की मग यामध्ये आपण तूप घालणार आहोत। या अगोदर आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं नाही, म्हणजेच रवा हा अगदी छान फुलतो। आता तूप घालण्यासाठी 2.5 कप इथे आपण रवा घेतलेला आहे, त्यासाठी अगदी पाव कप तूप घ्यायचं। तूप घेत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तूप हे वितळून घ्यायचं। 2.5 वाट्यासाठी पाव वाटी तूप हे प्रमाण अगदी योग्य आहे। आणखी एकदा परत सांगते की हे जे प्रमाण जर तुम्ही वापरलं तर आपले रवा लाडू जे आहेत ते अजिबात चुकत नाही। आता रवा छान फुलला की मग त्याच्यामध्ये अर्ध तूप घालायचं आणि त्यानंतर त्याला परत एकदा आपल्याला छान मस्त असं भाजून घ्यायचं। अगदी 2 मिनिटासाठी छान मस्त तूप मिक्स झालं की मग हा रवा अगदी छान असा परत जास्त फुलायला सुरुवात होते। आता रवा भाजत असताना आपल्याला याचा जो रंग आहे तो अजिबात बदलू द्यायचा नाही, त्यामुळे रवा हा आपल्याला खूप जास्त प्रमाणात भाजून घ्यायचा नाही। इथे बघा, रवा हा अगदी छान भाजलेला आहे, पण त्याचा रंग हा अजिबात बदललेला नाही। तुपामुळे त्याला अगदी थोडासा पिवळसर असा रंग आलेला आहे, पण त्याचा जो रंग आहे पांढरा तो अगदी जसाच तसा आहे, फक्त त्याचा आकारामध्ये थोडीशी वाढ झालेली आहे, कारण आपण तो भाजलेला आहे म्हणून। आता यानंतर परत आपलं जे अर्ध तूप राहिलं होतं ते याच्यामध्ये घालून द्यायचं आणि हे तूप घातल्यानंतर अगदी 2 मिनिटासाठी फक्त खालीवर करून हे तूप पूर्ण छान मस्त मिक्स करून घ्यायचं। अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची, गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी कमी ठेवायची, म्हणजेच छान मस्त असा आपला खरपूस असा जो रवा आहे तो छान भाजतो आणि तूप अगदी पटकन छान मस्त मिक्स होतं। इथे पूर्ण तूप छान रव्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता मस्त हा रवा जो आहे तो आपण खाली उतरून घेऊयात। आता चाचणी बनवण्यासाठी आपण इथे एक कढई गॅसवर ठेवलेली आहे। आपण 2.5 वाटी रव्यासाठी इथे 1.5 वाटी किंवा मग 1.5 कप साखर वापरणार आहोत। ही साखर बघा, मी मोजून बरोबर 1.5 वाटी घेतलेली आहे। यामध्ये अर्धा कप म्हणजेच अर्धी वाटी जर वाटीने तुम्ही घेत असाल तर पाणी घालायचं आहे आणि याला छान मस्त मिक्स करून घ्यायचं। हे मात्र लक्षात ठेवायचं, हे प्रमाण जर तुम्ही वापरलं तर आपले लाडू अजिबात बिघडणार नाही। आता याला छान उकळी काढून घ्यायची। गॅसची फ्लेम थोडा वेळ हाय ठेवायची, यानंतर कमी करून ही साखर विरघळेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं, म्हणजे साखर खाली अजिबात चिटकणार नाही। इथे बघा, अगदी 2 मिनिटांमध्ये ही साखर जी आहे ती छान विरघळायला सुरुवात झालेली आहे। आता चाचणी घेण्यासाठी तुम्ही पातेल्याचा वापर सुद्धा करू शकता। इथे बघा, मस्त अशी आपली छान साखर विरघळलेली आहे आणि चाचणी सुद्धा थोडी थोडी तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। पाणी खूप जास्त घालायचं नाही, म्हणजेच चाचणी पटकन आपली तयार होते। पाण्याचे प्रमाण हे सुद्धा इथे सांगितल्याप्रमाणे तितकेच घालायचे, म्हणजेच चाचणी ही अगदी छान होते आणि पटकन होते। आता अगदी 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। आपल्या चाचणीला छान उकळी आलेली आहे। आणखी 1-2 मिनिट झाले की मग आपण याला चेक करून घेऊयात। इथे बघा, मस्त अशी आपली चाचणी
आपण एकदा चेक करून घेऊयात झालेली आहे की नाही. तर इथं फक्त अशी चिकट चाचणी तयार झालेली आहे. यानंतर परत 2 ते 3 मिनिटासाठी अगदी छान असं उकळी येऊ द्यायची. यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून घ्यायची आहे आणि बोटाच्या सहाय्याने बघायचं आहे की चाचणी तयार झाली की नाही. आता इथे आपल्याला छान मस्त चाचणी तयार झालेली दिसत नाहीये. यानंतर मी परत 2 मिनिटासाठी इथे छान गॅस आपला चालूच ठेवलेला आहे आणि यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो करून घेतलेली आहे. आणि आता एकदा परत चेक करूयात. इथे दाखवल्याप्रमाणे जर पाक अगदी घट्ट वाटत असेल तर चाचणी झालेली आहे की नाही हे चेक करून घेऊयात. आता चाचणी चेक करत असताना सारखी चेक करायची, म्हणजेच खूप पातळ किंवा मग खूप घट्ट आपली चाचणी होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आता इथे गॅस बंद करून घेतलेला आहे. चाचणी सुद्धा घट्ट दिसायला सुरुवात झाली. आता इथे बघा, इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला 1 तारी पाक करून घ्यायचा आहे. हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. आपली चाचणी अगदी छान तयार झालेली आहे. गॅस पण आपण बंद करून घेतलेला आहे. इथे दाखवल्याप्रमाणे मस्त असा 1 तारी पाक आपला तयार झालेला आहे. आता हा जो पाक आहे तो आपण खाली उतरून घेऊयात. यानंतर आपण जो रवा भाजून घेतला होता त्यामध्ये अर्धा चमचा विलायची पूड आणि अगदी चिमूटभर यामध्ये आपण मीठ घालायचं. कुठलाही गोडाचा पदार्थ करत असताना त्यामध्ये चिमूटभर जर आपण मीठ घातलं तर त्याची चव ही आणखी वाढते. आता हे पूर्ण अगदी छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं. हे जरी गॅसवर ठेवलेलं दिसत असेल तरी गॅस बंद आहे. हे फक्त असंच गॅसवर ठेवलेलं आहे. हे पूर्ण छान मिश्रण अगदी मिक्स करून घ्यायचं, म्हणजेच विलायची जी आहे तिचा फ्लेवर अगदी छान या आपल्या लाडूमध्ये येतो. आता आपण जी चाचणी तयार केलेली आहे ती चाचणी यामध्ये ओतून घ्यायची. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर आपला पाक हा थोडासा काळा दिसत असेल किंवा मग त्याच्यावर एखादा थर आलेला असेल तर मग तो चाळणीने चाळून घ्यायचा आणि यानंतरच मग आपल्याला या रव्यामध्ये घालायचा. आता पूर्ण पाक आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं. इथे जरी तुम्हाला पातळ दिसत असेल तर हे अजिबात पातळ झालेलं नाही. हे प्रमाण अगदी योग्य आहे, कारण रवा जो आहे तो आता छान मस्त पाक हा एकदम मस्त शोषून घेतो आणि आपले जे लाडू आहेत ते अगदी छान बनतात. जर तुमच्याकडून कदाचित थोडासा पाक आणखी तुम्हाला असं वाटत असेल की नाही थोडासा जास्तच झालाय, तर अशा वेळी जोपर्यंत हे गरम आहे मिश्रण तोपर्यंतच काय करायचं, थोडासा रवा जो आहे तो परत भाजायचा आणि तो यामध्ये घालायचा. म्हणजेच परत आपली जी चाचणी आहे ती अगदी एकदम छान होते. किंवा मग जर पाक जास्तच पातळ किंवा घट्ट वाटत असेल, या स्टेजला जर तुम्हाला असं वाटत असेल की पूर्ण पाकाने एकदम पटकन आपला जो रवा आहे तो शोषून घेतलेला आहे, तर अशा वेळी काय करायचं, थोडंसं गरम पाणी करायचं आणि ते पटकन यामध्ये घालायचं. म्हणजेच आपले जे रवा लाडू आहेत ते अगदी छान होतात. पण इथे बघा, हे प्रमाण अगदी योग्य असल्यामुळे आपले लाडू पातळही होणार नाही आणि घट्टही होणार नाही. आता हे मिश्रण असंच अर्धा तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. अर्धा तास झाकून ठेवल्यानंतर हे पूर्णपणे थंड झालं आणि यानंतर याच्यावरचं झाकण काढून दाखवते. आपलं जे लाडूचं मिश्रण आहे ते अगदी एकदम छान मस्त असं मऊसूत झालेलं आहे. आता इथे हे छान बसलेलं जे आहे ते एका उलथण्याच्या सहाय्याने फोडून घ्यायचं आणि त्याला हाताने अगदी छान मोकळं करायचं. आता हे आणखी थोडंसं कोमटच आहे आणि एकदम छान मस्त थंड झालं की मग यापेक्षाही ते अगदी थोडंसं छान मोकळं होईल. आता मी उलथण्याने याला छान मोकळं करून घेते, म्हणजेच याला थोडीशी हवा लागेल आणि हे पटकन थंड होईल. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की ज्यावेळी मिश्रण पूर्णपणे थंड होईल त्याच वेळी लाडू बांधायचे, म्हणजेच लाडू हे अगदी जास्त वेळ आपले छान टिकतात. आणि जर तुम्हाला यामध्ये आवडत असेल तर तुम्ही आता यामध्ये थोडेसे काजू बदाम मिक्स करून अगदी बारीक त्याची पूड करून सुद्धा घालू शकता. पण रवा लाडूमध्ये शक्यतो विलायची जी आहे तीच अगदी छान लागते, त्यामुळे आपण इथे विलायचीच घालायची. आता इथे बघा, थोडं करून आपण पूर्ण मिश्रण छान काढून घेतलं. यानंतर याचे जे गोळे आहेत ते हाताने अगदी छान असे फोडून घेतले. याला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि हे एकदम मऊ झाल्यामुळे अगदी पटकन सहज हलक्या हाताने जरी तुम्ही असं केलं तरीही ते फुटतात. यानंतर आपले जे लाडू आहेत ते वळायला घ्यायचे आहेत. आता इथे एकसारखे लाडू येण्यासाठी बरोबर तुम्ही एक वाटीचं किंवा कशाचं तरी प्रमाण ठेवू शकता, पण मी इथं अंदाजेच हाताने छान मस्त असे एकसारखे लाडू बांधून घेत आहे. याच्यावर थोडीशी छान दिसावं म्हणून मी गुलाबाची पाकळी लावलेली आहे, तर तुम्ही याच्यावर काजू बदाम मनुका काहीही लावू शकता. मस्त असे पेड्यासारखे आपले अगदी छान मऊसूत लाडू तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला इथं लाडू एक फोडून सुद्धा दाखवते. बघा किती छान आपला लाडू तयार झालेला आहे.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.